दिस इज माय हजबंड सागर शिंदे. नमस्कार मंडळी, याच्या ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. हे माझ्या चुलत्याचं घर आहे. आज वास्तुक शांतीचा कार्यक्रम चालू आहे. चला तर मग बघूया याची पूर्ण तयारी. या दोन वहिनी दिवे बनवते. हा माझा भाऊ काम करायला सोडून जेवायला लागलाय. ते आम्हाला न विचारता. ही माझ्या बहिणीची मुलगी आहे, संस्कृती. हाय कर संस्कृती. आता घर बघून झालेलं आहे. आता स्वयंपाकाची तयारी बघूया. बटाट्याची भाजी तयारी चालू आहे. यामध्ये भात आहे. यामध्ये सांबर आहे. आज या बाळाचं बारसं आहे. आज या बाळाचं बारसं आहे. त्याच्या बाबाच्या मांडीवर बसलाय तो. रात्री जामून तयार झालेलं आहे. इथे जामून तयार आहे. ही माझी बहीण आहे. हिच्याच बाळाचं आज बारसं आहे. बारशीची तिथं डेकोरेशनची तयारी चालू आहे. आमचं इथं बांधकाम सुरू आहे. थोड्या दिवसात पूर्ण होईल. ही आहे आमच्या देशी गाईचं वासरू. कसलं मस्त आहे. ही माझ्या चुलत्याची पेरूची बाग आहे. त्याच्यामध्ये कांद्याचं रोप पण लावलेलं आहे. हा आमचा रानातला घास आहे जनावरांसाठी. आमच्या इथून नाश्त्याचा कारखाना दिसतोय. हे रत्नागिरीचं केशर आंबा लावलेला आहे. इथं 2 झाडं. ते एक मोठं आंब्याचं मोठं झाड आहे. पलीकड चिकूचं आहे. त्याच्या पलीकड नारळाचं झाड आहे. ही माझ्या चुलत्याच्या रानातला कांदा आहे. कसला मस्त आलेला आहे. आमच्या रानातला कांदा लावलेला आहे. 1 महिना झालाय लावून याला. आता तिथे एक विहीर आहे. तिथपर्यंत आमचं शेत आहे सगळं. हे 6 नंबर चुलत्याचं रान आहे. असं सगळ्यांची वळीने रान आहेत 5. कांदा लावलेल्या रानामध्ये बघा गाजराचं झाड आलेलं आहे. ही माझ्या 6 नंबर चुलत्याच्या रानातला घेवडा आहे. बाई या वर्षी किती कांदा लावलाय? 1 एकर आहे कुरसिंगी कांदा. शेतावर नजर राखण्यासाठी CCTV कॅमेरा लावलेला आहे. ही 2 नंबर चुलत्याचं झेंडूची बाग आहे. अजून याला फुले यायचेत. आत्ताच कळे आलेत. काल रात्री खूप पाऊस झाला, त्याच्यामुळे ही शेताची अवस्था आहे. तर ही आहे माझ्या माहेरची शेती. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. इतक्या वेळ त्यांच्या हातात कॅमेरा होता, आता माझ्याकडे आहे. कसे चाललेत शेततळ. कुठे चालला भावाला? येतंय का? विहिरीत पाणी किती आहे. मासे. नाव गुशा कुठे चाललाय? कांदा बघायला. हा माझा एक धाकटा भाऊ आहे. तो चाललाय आता कांदा दाखवायला. हे माझ्या 3 नंबर चुलत्याचे रानातले चिकूचे झाड आहे. किती चिकू लागलेत बघा. लय लागलेत यावर्षी. ही आमच्या रानातलं लक्ष्मीचं देऊळ आहे.
आता शेत बघून झालेलं आहे. आता भेटूया बारशाच्या कार्यक्रमाला. हे आहेत माझे वडील. बारशीचा कार्यक्रम सुरू झालेला आहे. मधूनच पाऊस येतोय. पावसामुळे कार्यक्रम लवकर उरकता घेतलेला आहे. सगळ्या बायकांची ओटी भरून झालेली आहे. बाळाचं नाव पण ठेवलंय आणि इकडे जेवण सुरू आहे. इथे सगळे बसलेले आहेत आमचे घरचे मंडळी. ही माझी बहीण, माझे चुलते, बहिणीची मुलगी, भाऊजी, पप्पा, भाऊ, भावाची मुलगी. हा सगळा आमचा परिवार आहे. अजून खूप मोठा परिवार आहे आमचा. मोठा आहे आमचा आणि खूप छान असा परिवार आहे.